एकटा माणूस किती कार्यक्रम करणार. आता मला इथून पुण्याला जायचं, काहीतरी केलं रे तो, तुलाच काय घालायचं सोय का काय. मग बाबा चांगलं चाललं होतं, तिला काहीतरी इचकून तो आता झाला मग नुसती घंटी वाजल्यासारखं वाजवते काहीतरी. मला आता इथून पुण्याला जायचं. त्या व्यावसायिक लोकांचा मोठा कार्यक्रम लागलेला आहे. ते आपण शिकतोय तुमच्यासाठीच की काय कसं यशस्वी व्हायचं, पोरांनी व्यवसायाकडे कसं जायचं. खूप मोठा कार्यक्रम तिथं लागलाय. त्याच्यामुळं आता इथून आम्हाला प्रवास करत जायचा. आम्ही गाडी तिथून देऊन विचारत होतो समृद्धी किती लांब आहे आणि कोणच्या मार्गे जायचं. कारण आता तो जर सकाळी 10:30 आला कार्यक्रम म्हणल्यानंतर रात्रभर प्रवास करावा लागणार आहे. आता आम्हाला 8 तरी वाजणार आहेत पुण्यात जायला. मी गेल्या वर्षी जर माझ्या लक्षात होतं तर ती गाडी आणवणारा माणूस मला पुन्हा दिसला नाही. मी प्रत्येक वेळेस म्हणतो त्याला आणा यार विचारायला, त्याची इच्छा होती. यांच्यावर लय खवळ होतं. ते कुठे गेलं ते आपलं फौजी कुठे, त्यांच्यावर लय खवळायचं. ते म्हणा तोच केलं, तोच गावात येऊ द्या ना म्हणजे धराया. आता त्यांची नाराजी दूर झाली का नाही हे विचारायचं, पण ती चेहराच दिसाय नाही मला पुढे. नाही ते चेहराच दिसला नाही मला. खरं मी त्यांच्यासाठी तारीख दिली, मला त्यांची गेल्या वर्षीची नाराजी यंदा दूर होईल आणि आपण गेलं पाहिजे. सांभाळून घेता, शेवटी समाजाचं काम करायचं. काही वेळेस येणं होतं, काही वेळेस येणं होत नाही. नाराज होत जाऊ नका. शेवटी आपल्याला आपला समाज मोठा करायचा, समाजाचे लेकरं पुढे न्यायचे. आणि आत्ता बोलताना सूत्रसंचालन करणाऱ्यांनी सांगितलंय आमचा जिल्हा लय बारीक. बारीक काय आहे, सगळ्यात टॉपला कार्यक्रम तुमचे होते, सगळ्यात टॉपला. मी हमेशा म्हणतो, आजच नाही, हिंगोली जिल्ह्याची एखादी बैठक लागावं किंवा एखादा मोर्चा लागावा, झाडून पुसून मराठी शहरात असते हिंगोलीचे सगळेचे सगळे. तुमची शान तुम्ही कधी कमी होऊ दिली नाही हिंगोलीकरांनी. समाजासाठी तुम्ही किती त्रास झाला तरी तो सहन केला, पण तुम्ही लढत राहिलात. फक्त मला एक गणितच नाही कळालं इथं आलं. माणसं इकडं व्यासपीठ इकडं कम लावलं, माणसं सगळं इकडं गच भरलंय आणि व्यासपीठ लावलं इकडच्या कडीला. हे काय इंजिनियर चांगला नव्हता का? काय केलं तुम्ही काहीच कळालं नाहीये. हे सगळं व्यासपीठ त्या तिकडं पाहिजे होतं. आता तुमच्या जिल्ह्यात सुद्धा बैठक लागणार आहे. त्या बैठकीला घरातला माणूस तो घरी नाही राहायला पाहिजे. जिथं ठिकाण आहे ना, राज्यातली सगळ्यात मोठी बैठक हिंगोली जिल्ह्याची झाली पाहिजे. सगळ्यात मोठी बैठक होणार तर हिंगोलीची. तशी आपल्या तोडा चढच लागतो.